लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला। निकालाला उरले अवघे काही तास। मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज। लोकसभेचा अचूक आणि वेगवान निकाल पहा फक्त लोकशाही मराठीवर। सकाळी 6 वाजल्यापासून लोकशाहीवर निकालाचं महाकव्हरेज। राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण। 48 मतदारसंघात 289 केंद्रांवर होणार मतमोजणी। तर मुंबईत दुपारी 3 वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता। इंडिया आघाडीचे नेते उद्या दिल्लीत भेटणार। निकालानंतर इंडिया आघाडीचे नेते दिल्लीत घेणार एक महत्त्वाची बैठक। 20 मेच्या पत्रकार परिषदेमुळे ठाकरेंच्या अडचणी वाढणार। ठाकरेंवर आवश्यक ती कारवाई करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश। उद्धव ठाकरेंकडे फडणवीसांनी भेटीची वेळ मागितलीच नाही। प्रसाद लाड यांची लोकशाही मराठी सोबत बोलताना माहिती। फडणवीसांकडून कुणीही उद्धव ठाकरेंकडे वेळ मागितली नाही। प्रदेश भाजपनं देखील भेटीची वेळ मागितल्याचं वृत्त फेटाळलं। निकाल काँग्रेसच्या बाजूने लागला नाही तर सिव्हिल वॉर होईल। यशोमती ठाकूरांचं विधान। पोलिसांनी यशोमती ठाकूरांचं वक्तव्य तपासलं पाहिजे। रवी राणांची मागणी। मनोज जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित। उद्याऐवजी 8 जून पासून मनोज जरांगे पाटील करणार उपोषण। सलमान खान घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपी धनंजय तपोसिंगचा व्हिडिओ व्हायरल। व्हिडिओमध्ये आरोपीचं गोळीबार प्रकरणी संभाषण। अनिल परबांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जोरावर निवडणूक जिंकणार। अनिल परबांचा निर्धार। अमरावतीमध्ये मतमोजणीच्या निकालापूर्वीच नवनीत राणांच्या विजयाचे झळकले बॅनर। अमरावतीच्या राजकमल चौकात झळकले बॅनर। कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये बॅनरबाजीला सुरुवात। कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंच्या विजयाचे बॅनर। कोल्हापूर शहरामध्ये विजय मिरवणुका काढण्यावर बंदी। मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज। रेस करत हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलीस करणार कारवाई। उद्याच्या मतमोजणीसाठी हिंगोली जिल्हा प्रशासन सज्ज। मतमोजणी केंद्रात मोबाईल आणि छायाचित्र काढण्यास बंदी। यवतमाळ जिल्ह्यामध्ये मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज। शासकीय धान्य गोदामात होणार मतमोजणीची प्रक्रिया। जळगावात 800 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी। पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर। मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त। जरांगे पाटलांच्या उपोषणाला ग्रामस्थांचा विरोध। अंतरवालीतील ग्रामस्थ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार। उपोषणाला परवानगी न देण्याची विनंती करणार। गिरगावातील पुरातन विठ्ठल मंदिराची दारं भाविकांसाठी पुन्हा खुली। कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून पत्राद्वारे सूचना। वर्सोवामध्ये महानगरपालिकेच्या वतीनं अनधिकृत बांधकामावर हातोडा। महानगरपालिकेकडून 3 इमारती पाडण्याचं काम हाती। ठाण्यात पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। पनवेल शहरामध्ये पावसाची हजेरी। उकाड्यापासून पनवेलकरांना मोठा दिलासा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।